हीच मला काळजी वाटते. आणि कालच मुंबईमध्ये तुमच्या सगळ्यांचीच प्रेसशी बोलताना, पत्रकारांशी बोलताना हीच भावना मी मांडली होती की माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षाही आहे आणि विनंतीही आहे की ही जी प्रक्रिया आहे, सत्तेमधलेच अनेक लोक जर ह्याच्यात सहभागी असतील तर ही SIT पारदर्शक होईल का नाही अशी भावना समाजात आणि समाज माध्यमातून वारंवार मांडली जाते. त्यामुळे ही चिंताजनक आहे. माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही दबाव, कोणीही किती मोठा असेल तर त्या दबावाखाली माननीय मुख्यमंत्री किंवा महाराष्ट्र सरकारने येऊ नये आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी जी घटना खरातांच्या हातून झाली, मला विचाराल तर ती तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टवर ही इन्क्वायरी झाली पाहिजे, SIT झाली पाहिजे, टाइम बाउंड झाली पाहिजे आणि ज्यांनी कोणी अशा गलिच्छ गोष्टी केलेल्या आहेत त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. प्रणिती शिंदे म्हणतात की याच अशोक खरातांचा एन्काउंटर होऊ शकतो, कारण की अशोक खरातच्या संदर्भात सातत्याने एक बड्या व्यक्तींची नावं येतात, त्यामुळे त्यांचा एन्काउंटर होऊ शकतो अशा पद्धतीची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांना जर काही माहिती असेल तर ती चिंताजनक आहे. प्रणिती शिंदे ह्या एक अतिशय जबाबदार खासदार आहेत, अनुभवी आमदार आणि खासदार आहेत. त्या काही बोलल्या असतील तर त्याच्या मागे नक्कीच काहीतरी त्यांना माहिती असेल आणि अशा जर गोष्टी असतील तर ह्या गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, कारण का ही अतिशय चिंतेची बाब.